मंडळी, गेल्या काही दिवसापासून अवैध बँकेत अकाउंट काढून करोडो रुपयाची लाखो रुपयाचा व्यवहार होत असल्याच्या बातम्या आतापर्यंत आपण 2 एपिसोड तुम्हाला दाखवले. मी सांगितलं सुरुवातले की गोरगरीब लोक पाहायचे, गेले 200-300 रुपये रोजाना ते मजुरीला जातात. अशा लोकांना 4,000-5,000 रुपयाचा आमिष दाखवून त्याचे बँकेत अकाउंट काढायचे. अकाउंट फक्त त्याच्या नावानं, त्याच्याच नावाचा दुसरा मोबाईल नंबर घेऊन ते हँडलिंग दुसरे करणे, याला बँकिंगच्या भाषेत म्यूल अकाउंट असं म्हणतात. त्याच्यात अपडेट आणखीन एक अशी आली आहे की चांदूर बाजार झालं, वरुड झालं, मोर्शी झालं, अमरावतीत झालं, या अकाउंटचं खूप मोठं जाळं पसरलं आहे. मध्यंतरी मागच्या वर्षी 1-1.5 वर्षाच्या आधी अमरावतीत काही कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या अकाउंटमधून लाखो रुपयाचा व्यवहार झाला. म्हणजे अनधिकृत अकाउंटकडून विद्यार्थ्याच्या अकाउंटमधून लाखो रुपयाचा व्यवहार झाला. आणि त्याच्या चौकशीसाठी म्हणजे दक्षिण भारतातले बहुतेक बँगलोर किंवा हैदराबादचे पोलीसवाले अमरावतीत येऊन त्यानं त्या पोराची चौकशी केली होती. त्याच्यात आणखीन एक माहिती अशी आली की जे गावखेड्यातले पोरं अमरावतीत शिकायला जातात, हे जे संध्याकाळी टपरीवर बसतात ना, चहा तू पाच मले मी पाचतो तुले, तर्री पोहे खातात, गिला वडा खातात, अमरावतीला बसले. तर अमरावतीत तर बाबा काय पाहा लागते, कॉलेज प्रसिद्ध कॉलेज आहेत आणि त्या प्रसिद्ध कॉलेजचे प्रसिद्ध म्हणजे मोठे मोठे विद्यार्थी शिकायसाठी येत असतात. मोठ्या मोठ्या गावचे हे अमरावती शहर हे मोठं आहे. तर त्यावेळेस त्या ठिकाणी येऊन त्या पोलिसांनं एक मोठी कारवाई केली होती. विद्यार्थी येणं काय केलं, काही अमरावतीत विद्यार्थी पकडले. विद्यार्थ्याला महिन्याचे 4-5 हजार रुपये दिले. पोट खुश होते ना. हो हां, ज्या पोराले महिन्याचे घरून 2,000-3,000-4,000 रुपये भेटतात, त्या पोट्ट्याला जर काही न करता 5,000 रुपये भेटत असतील तर पोट्टे खुश होतात. म्हणून या रॅकेटमध्ये मोठ्या प्रमाणात लालचेपोटी हे जे विद्यार्थी किंवा या बँकेच्या अकाउंट खोलायसाठी जे लोक यात इन्व्हॉल्व झाल्यात, यायले तुम्हाला असं वाटतं की बाबा अकाउंट दुसरं काढलं म्हणून माहीत होत नाही. पण प्रत्येक माणसाचं लाईफमध्ये एकच आधार कार्ड बनते आणि एकच पॅन कार्ड बनते. समजा जर तुमचं पॅन कार्ड त्या बँकेच्या अकाउंटला कनेक्ट असेल तर मग कोण्याही ठिकाणी कितीही बँकेत अकाउंट काढले तर तुमच्या टोटल ट्रान्झॅक्शन ह्या दिसून येतात. म्हणजे तुम्ही स्वतःच्या पाय कुऱ्हाडीवर आपटला आहे, हे वस्तुस्थिती आहे. आता मला 5-6 दिवसाच्या आधी एक बँकेचं स्टेटमेंट तुमच्या स्क्रीनवर सध्या पाहून राहिले तुम्ही. अकाउंट उघडला आहे 11व्या महिन्यातल्या 5 तारीखले आणि त्या अकाउंटच्या थ्रू गेल्या 6 महिन्यात जवळपास 29,600 रुपयाचा व्यवहार झाल्याची स्क्रिप्ट तुमच्या याच्यावर सध्या तुम्ही पाहून राहिले. एवढ्या मोठ्या प्रमाणात बँकेचे व्यवहार अनधिकृत काढून होत आहे. आणि तशाच पद्धतीची चौकशी सध्या परतवाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून चालू आहे. 4 ते 5 जणांसाठी 4 ते 5 जणांना चौकशीसाठी बोलावलं आहे. तर मला ज्या पद्धतीने एक गुप्त माहिती भेटून आली की जी व्यक्ती या ठिकाणी अशा प्रकारचे आर्थिक व्यवहार ज्याच्या माध्यमातून होतात, त्या व्यक्तीच्या आणि या ठिकाणचा असणारा एक सट्टा किंग, या लोकांच्या सट्टा किंगच्या मदतीसाठी या अकाउंटचा उपयोग होते का, असे मला 2-4 जणांची हिंट आली आहे की बा एक या ठिकाणचा एक सट्टा किंग आहे म्हणे भाऊ, त्या सट्टा किंगचाही व्यवहार या अकाउंट थ्रू होत आहे. याशिवाय परतवाडा शहरातले काही व्यापारी आहेत की त्या व्यापाऱ्याला जर तुम्ही ऑनलाईन मनी म्हणजे ऑनलाईन जर पैसे देत असाल तर ते पैसे स्वीकारत नाहीत. मध्यंतरी त्याच्यावर एकदा GSTची धाडही पडली होती. तर ते काय करतात, समजा लयच आग्रह केला तर एक दुसऱ्याचा बारकोड देतात आणि त्याच्यावर ते पैसे ट्रान्सफर करायला लावतात. या संपूर्ण प्रकरणात नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे आणि ज्या माणसाने याच्यात अकाउंट ओपन केला आहे त्या माणसानं जर याची समोर येऊन जर बोलायची जर समजा म्हटलं एखाद्यानं की बाबा मला याच्याबद्दल माहिती सांगायची आहे, तर त्याला जीवे मारायच्या धमक्या द्यायचे प्रकार सुद्धा घडू शकतात किंवा होत असतील, अशी बी मला हिंट लागली आहे. सध्या परतवाडा पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणात पूर्ण लक्ष घालून आहे. 2 कॉलनी आहेत, मला वाटते एक काहीतरी सायमा कॉलनी आहे आणि दुसरं ते एक काय मोहम्मद महमूद कॉलनी आहे का काहीतरी अब्दुल कॉलनी आहे. या ठिकाणच्या 2 लोक आले. आतापर्यंत दिल्ली पोलिसाच्या नोटीस ज्या आहेत त्या अलर्ट झाल्या आहेत आणि ज्यापासून पहिल्या दिवसापासून गावरान 90चा पहिला व्हिडिओ पडला त्या दिवसापासून याचे टोटल अकाउंट स्टॉप आहेत. हा व्हिडिओ टाकायचा एकच पर्पज आहे की प्रशासनाच्या वतीनं अशा पद्धतीनं किंवा पोलीसची जे गुन्हे आर्थिक शाखा आहे यानं जर यात थोडंसं लक्ष घातलं तर हे संपूर्ण रॅकेट माझा अंदाज 50 कोटीचा आहे, याच्यापेक्षा किती कोटीचा ट्रान्झॅक्शन बाहेर येऊ शकतात हे
तर गुन्हे आर्थिक शाखेले शोधावं लागणार नाही. नुसतं परतवाडाच नाही बोलताय, तुम्हाला सांगितलं परतवाडा, चांदूर बाजार, वरुड, मोर्शी, अमरावती या साऱ्या ठिकाणी म्यूल अकाउंटच्या माध्यमातून लाखो रुपयाचा अनधिकृत व्यवहार होत आहे. आणि लोकांना असं वाटतं आजच्या तारखेत की मला 5,000 रुपये भेटतात तर मला सारं भागते, असं काहीच नाही आहे. एकदा का तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस आली की समजून घ्या तुम्हाला उभं चंदन लागणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कळवा. पण एक यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज मी एक एव्हिडन्स दाखवला की 6 महिन्याच्या एका बँकेच्या कालावधीत जवळपास 29 लाख रुपयापेक्षा जास्त व्यवहार झाला आहे.